नाशिक शहराच्या रिंग रोड प्रकल्पाच्या आखणीला देण्यात आलेली मान्यता, बांगलादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांच्या संबंधीचे रद्द केलेले अनुदान या आणि आणखी महत्त्वाच्या निर्णयांवर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोहर लावली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बचतीचं केलेलं आवाहन आणि देशभरात उमटलेल्या प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मराठी भाषा, वाळू तस्करी, SC/ST आयोग यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या व्हिडिओमध्ये ते सगळे निर्णय काय आहेत हे सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. सुरुवातीला नाशिकच्या रिंग रोड संबंधीचा निर्णय बघूयात. नाशिकच्या 66.15 किलोमीटरच्या आखणीला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 3,659 कोटी 47 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा सगळा खर्च नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यासोबतच या प्रकल्पासाठी खासगी जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क सवलत देण्यात आली आहे. नाशिक संबंधीचाच आणखी एक निर्णय म्हणजे शहरातील कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दरवर्षी 10 लाख रुपये निधी देण्याला मान्यता देण्यात आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून हा निधी दिला जाईल. पुढचा निर्णय देखील नाशिक जिल्ह्याशी संबंधित आहे. नाशिक जिल्ह्यातील आंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजनेसाठी 49 कोटी 26 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. या प्रकल्पामुळे 165 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचा दावा सरकारने केलाय. आता सगळे नाशिकमय निर्णय बघितल्यानंतर बाकीचे निर्णय बघूयात. राज्यातील धरणांच्या जलाशयातील वाढता गाळ आणि अनियंत्रित वाळू उपसा लक्षात घेऊन गाळ काढण्याच्या सुधारित धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. उजनी, गिरणा, गोसीखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हातनूर धरण प्रकल्पांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या 7 प्रकल्पांमधून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बांगलादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांना आयात शुल्कावर 50% अनुदान मिळत होतं, ते आता रद्द करण्यात आलंय. सरकारच्या म्हणण्यानुसार याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नव्हता आणि अनुदान रद्द करण्यासंबंधीची निवेदनं त्या संबंधात त्यांना प्राप्त झाली होती. आता हे झाले शेतीच्या संबंधाचे निर्णय. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि जमात या दोन्ही आयोगात संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आतापर्यंत दोन्ही आयोगांची रचना पाहिल्यास अध्यक्ष आणि इतर सदस्य अशी रचना होती. मात्र आता उपाध्यक्ष पद निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सदस्यांमधून एकाची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात येणार आहे. आयोगाच्या कार्यप्रणालीत प्रभावी समन्वय आणि प्रशासकीय सोयीसाठी उपाध्यक्ष पदाची निर्मिती केली गेल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. या बैठकीत स्पर्धा परीक्षांच्या संबंधीचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. स्पर्धा परीक्षेसाठी एखाद्या उमेदवारानं राखीव प्रवर्गासाठीच्या सवलती घेतल्यास त्या उमेदवाराचा खुल्या जागेवरील दावा अमान्य करण्यात येणार आहे. या निर्णयानं आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येईल असा सरकारचा विश्वास आहे. याशिवाय मागच्या काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांशी संबंधित सिंधुरत्न समृद्ध योजना सुरू करण्यात आली होती. या योजना आता 2028 ते 2029 पर्यंत म्हणजे आणखी 3 वर्ष राबवण्याला मान्यता दिली गेली. या दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 200 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता राहतो मुद्दा या 2च जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनेत नक्की काय काम होणार आहेत. तर या दोन्ही जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्ती आणि समुद्रकिनारे यांचा वापर करून मत्स्य व्यवसायाला चालना, रोजगार निर्मिती आणि दरडोई उत्पन्न वाढवण्याचे सरकारचे नियोजन आहे. या योजनेची काही कामं अद्याप अपूर्ण आहेत. ती सगळी कामं 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. पुढचा निर्णय आहे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित. राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय संस्थांच्या इमारतींना विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वाळूच्या संबंधी देखील कडक वाटावेत असे निर्णय घेण्यात आलेत. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS प्रणाली, बारकोड आणि ऑनलाईन नोंद ठेवण्याची सक्ती केली गेली. तसंच वाळूची साठवणूक जिओ फेन्सिंगच्या कक्षेत राहणार असल्याचं सांगितलं गेलंय. तसंच साठवणूक केलेल्या वाळूच्या ठिकाणी CCTV बंधनकारक करण्यात आली. आता शेवटी एक महत्त्वाचा निर्णय बघूयात जो या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. या निर्णयानं पुणे महानगरपालिकेला मोठा दिलासा मिळालाय. तो निर्णय आहे मुळा मोठा नदींच्या पुनर्जीवन प्रकल्पाशी संबंधित. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन विनामूल्य देण्यात येणार आहे. संबंधित सर्व जमीन पुणे महानगरपालिकेला महसूलमुक्त आणि भोगवटा मूल्यरहित प्रदान करण्याला मान्यता दिली गेली. या सगळ्या निर्णयांवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी महत्त्वाच्या व्हिडिओसाठी शिरस्ताला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.